हॅलो रूप पाहता
रे विठ्ठल तरी गेला जन्मवाया तरी गेला जन्मवाया
कृपा करो हर देव कृपा प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू सकल संत कंठभूषण देवी भाषी श्री तुकोबरा यांच्या गाथेतील उपदेश पर प्रकरणातील 3 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला महाराज यावर आपल्याला उपदेश करतात. काय उपदेश करतात? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा.
का भजा आणि नाही भजलं तर काय होईल? तुमचा जन्म हा वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. आणि या संसारामध्ये कितीही बरोबरी तुम्ही केली, बरोबरी करणं म्हणजे काय? हा संसार असा संसार आहे, हे केल्याने पूर्ण होईल का, ते केल्याने पूर्ण होईल का? पण तुम्ही किती बरोबरी करा, संसार हा कधीही पूर्ण होत नसतो. आता बघा ना, आता हे मंदिर आहे, हे मंदिर आहे, आता हे कधी पूर्ण होईल याचा कळस झाला की मंदिर पूर्ण झालं. बरोबर आहे की नाही? थोडं थोडं बोलत चाल. पण संसारामधला बंगला किती किती त्याच्यावर मजले बांधल्याच्या नंतर पूर्ण होईल? कधीच नाही. एक मजला बांधला, दुसऱ्याची चाल काढलेलीच असते. 50-50 मजली जरी बांधला तरी अपूर्णच आहे. म्हणून महाराज म्हणतात संसारात अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. विठ्ठल 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 रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन हे ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये आहे, सर्वांना माहित आहे. रावण हा इतका श्रीमंत होता, रावणा इतका श्रीमंत आजही महाराजा पृथ्वीतला कोणीच नाही असा हा रावण. 7 कोटी घर हे रावणाचे सोन्याचे होते. सर्वांना माहित आहे की नाही? 7 कोटी घर सोन्याची. आपल्या घरात सोना, पण रावणाची लंका सोन्याची होती. आणि रावणाची एक इच्छा होती, सोन्याला सुगंध आणावा, समुद्राचं पाणी गोड करावं आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी शिडी लावावी. रावण मेला, पण आज ना समुद्राचं पाणी गोड झालेलं आहे, ना स्वर्गामध्ये जाण्यासाठी शिडी आहे, ना सोन्याला सुगंध आला. मग असा रावण सुद्धा हा संसार पूर्ण करू शकला नाही. मग तुमचं आमचं काय? म्हणून महाराज म्हणतात करिता भरोवरी दुरावशी दुरी आणि भवाची पुरी वहावशी. काय होईल माहितीये का? आपण जन्माला आलो, कशासाठी आलो? नुसता संसार करण्यासाठी नाही, तर आलेल्या जन्माचं काहीतरी आपण चीज केलं पाहिजे. जन्माला येऊन जर भजन नाही केलं तर हा जन्म वाया. आता हा माईक आहे, कशासाठी? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. बरोबर आहे की नाही? मग हा माईक जर बंद करून जर आपण कीर्तन केलं तर याचा काही उपयोग आहे का? गाईनं किंवा म्हशीनं जर दूध दिलं, ते दूध तुम्ही मुलांना पाजलं, एखादा अतिथी सत्कार केला, एखाद्या ब्राह्मणाला वाटीमध्ये प्यायला दिलं तर ते काय? त्याचा उपयोग झाला. आणि ते तसं ठेवून जर नासून वाया गेलं, तसं हा जन्म सुद्धा आहे महाराज. हा तुम्हाला संसार सोडून भजन करा असं महाराज मुळीच म्हटलेले, पण आल्यासारखं या जन्माचं काहीतरी सार्थक करा. म्हणजे काही फारसं अवघड सांगितलेलं नाही. बरोबर आहे की नाही? भजन करा. आणि त्याच्यानंतर साधन इतकं सोपं सांगितलेलं आहे. साधनही तसंच पाहिजे ना. आपल्याला अवघड साधन जमत नाही. संसारामध्ये राहून भजन करता येतं. तुम्ही दिवसामध्ये संसारासाठी पूर्ण किती वेळ दिलो याला महत्व नाही, पण एक 10 ते 5 मिनिटं जर भगवंतासाठी जर तुम्ही दिले तरी बस झालं. बरोबर आहे की नाही? या सर्व साधकाला गोष्टी पटल्या, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या सगळ्या गोष्टी पटल्या. आणि मग लोक म्हणू लागले महाराज तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पटलंय आम्हाला, पण भजन केल्याच्या नंतर खरंच मुक्ती मिळते का? जीवनाचं सार्थक होतंय का? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा मी खोटं कशाला बोलू? तुका म्हणे एक भावाची कारण फक्त भाव. आणि काय म्हणतात? मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो,
तुका म्हणे आणि विठोबाची, बरोबर आहे का नाही? मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आणि विठोबाची, मी विठ्ठलाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की बाबा भजन केल्यानंतर हे, आणि त्याला साधन तर काहीच लागत नाही, म्हणून हा माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा हा सरळ सरळ अर्थ असा होतो. आता प्रश्न असा पडतो, सांगणाऱ्याला अधिकार असायला लागतो. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजन करायच्या चुका काढाव्या का? बरोबर आहे का नाही? काढू. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने भजनाच्या चुका काढू. जे आपण स्वतः केलं पाहिजे तर ते दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे ना आपल्याला. इथं सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय आहे. सांगणारे महाराजांचा किती मोठा अधिकार आहे बघा ना. पण शास्त्र असं सांगतं, विचारल्याशिवाय सांगू नये. विचारल्याशिवाय सांगू नये. पण काय विचारल्याशिवाय सांगू नये यालाही शास्त्र आहे. बरोबर आहे का? लक्षात येते का तुम्हाला? विचारल्याशिवाय सांगू नये हे जरी शास्त्र असेल, पण काय विचारल्याशिवाय सांगू नये यालाही शास्त्र आहे. बरोबर आहे का नाही? आता सांगणाऱ्याचा अधिकार तर आहेच. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महाराजांचा फार मोठा अधिकार आहे. पण पुढचा प्रश्न असा ठरतो, अनुभव असायला लागतो. अनुभव आहे का? बरोबर आहे की नाही? अनुभवही असायला लागतो. नुसता अनुभव असून चालत नाही, आपण किती ते आचरणात आणले यालाही महत्व आहे. विठ्ठल सांगणारे इतके आहेत, ऐकणारे कमी पडतील. पण सांगणाऱ्याला अधिकारही पाहिजे आणि अनुभवही पाहिजे. पण कुठल्या गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये आणि कुठल्या गोष्टी, काही गोष्टी अशा आहेत की न विचारता सुद्धा सांगाव्या, पण काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. आता बघा, एखाद्या गावामध्ये एखाद्या गरीबाच्या मुलीचं एखादी लग्न वगैरे आहे. इकडचे वराडी तिकडचे वराडी जमले आणि त्या पाहुण्याने या पाहुण्याच्या गावात येऊन जर म्हणलं का हो सरकार मान्य वगैरे इथं काही भेटेल का, सांगावं का सांगावं कसं करू नये. त्याच्याकडे पैसे नसतील तर आपण 200 रुपये द्यावे, त्याला पाजवावं आणि लग्नात आणून सोडून द्यावं. बरोबर आहे? अशीही करणारी इथं आहेत महाराज. सांगू नये. त्या लेकराचं लग्न जर व्यवस्थित पार पडावं असं तुम्हाला वाटत असेल तर अजिबात सांगू नये. बरोबर आहे की नाही? हे शास्त्रात बरोबर आहे. पण तुम्हाला कोणतं शास्त्र कुठं वापरायचं हे मी तुला एक छोटंसं उदाहरण सांगते. ब्रह्मास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये वाचल्याच्या नंतर असं उदाहरण आलं, काशीचे 4 पंडित. आता बघा, शास्त्र कुठं वापरावं यालाही शास्त्र आहे. आणि शास्त्र हे चुकीच्या जर ठिकाणी वापरलं तर अनर्थ होतो. कसं मी तुम्हाला सांगते. काशीचे 4 पंडित गावोगाव फिरत होते आणि मग फिरत असताना ते फिरत फिरत एखाद्या आपल्या गावासारख्या गावाला आल्याच्या नंतर त्या गावातला एक व्यक्ती सज्जन होता. तो दररोज मारुतीरायाच्या मंदिरामध्ये पाया पडायला जायचा. लक्ष देऊन ऐका, शास्त्र बरोबर आहे पण चुकीच्या ठिकाणी जर शास्त्र वापरलं तर अनर्थ कसा होतो हे मला तुम्हाला सांगायचं. आणि ते आले आणि मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांनी मुक्कामासाठी चला म्हणले आज इथेच थांबूया. ह्या गावातला माणूस पाया पडण्यासाठी गेला, त्याचा नित्यनेम होता. आणि गेल्याच्या नंतर 4 ब्राह्मण त्याला दिसले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कुठले आपण? तर आम्ही काशीचे पंडित म्हणले, आम्ही आता शास्त्रकार झालो, आम्हाला फार शास्त्राचा अभ्यास आहे आणि आम्हाला आता भ्रमंती करण्यासाठी आम्ही फिरत आहोत म्हणले. लोकांचं कल्याण करणे, शास्त्राची माहिती सांगणे.
अरे वा वा, बरोबर. मग तुमची काही व्यवस्था नाही म्हणले, आम्हाला इथल्या काही ओळखी पाळखी नाही. मग तुम्ही असं करा, अतिथी देवो भव. तुम्ही माझ्या घरी चला आणि जे असेल ते तुम्ही जेवण करून जावा. असं म्हटल्याच्या नंतर ते 4 जण निघाले जेवण करण्यासाठी. पण नेमकं त्याच्या घरामध्ये म्हणजे असा नियमित सांगितलेला कुठं स्वयंपाक असणार आहे, ठरलेलं नव्हतं ना. त्या माणसाच्या बायकोने नेमके धपाटे केले होते. आता धपाटे सगळ्यांना माहित आहे, खाली मीठ धपाटे वगैरे. धपाट्याला असं छिद्र असतंय का नाही, गोल गोल इकडं नाही का तुमच्या गावात धपाट्याला छिद्र असतंय का नाही, असतंय का? मग बोला की थोडंसं. मी पण याच गावची आहे, थोडंसं बोलत चला. म्हणजे कसं कीर्तन या आम्हालाच काही गुप्त दिलेलं नाही, आपण तुम्ही आम्ही मिळून करायचं आहे की नाही. आणि मग त्या धपाट्याला मी छिद्र बघितलं त्याने. अरे मला थांबा, याला छिद्र दिसतंय. मग आपण शास्त्र काढून काढले, लगेच खाता येणार नाही आपल्याला. त्यांनी लगेच ते शास्त्र काढलं आणि त्यांना असं सापडलं शास्त्रामध्ये, छिद्रेषु बहुना अनर्था भवन्ति. जिथं छिद्र आहे तिथं अनर्थ आहे म्हणे. थांबा थांबा म्हणले, आम्ही हे जेवू शकत नाही. का जेवू शकत नाही? याला छिद्र आहे म्हणले. जिथं छिद्र आहे तिथं अनर्थ आहे म्हणे. आणि ते उठले की पटपट. आणि उठून आल्याच्या नंतर परत ते मारुतीरायाच्या मंदिरात गेले. रात्रभर उपाशी राहावं लागलं. आता हे शास्त्र त्यांनी कुठं वापरायला पाहिजे होतं? नदी आहे आणि गच्च भरलेली नदी आहे आणि यांना पलीकडे जायचं आहे. नदी पार करून पलीकडे जायचं आहे. पण नावेची गरज लागेल का नाही? नावेची गरज लागेल. पण नावेमध्ये बसल्याच्या नंतर त्या नावेला कुठं छिद्र आहे का, हे तिथं शास्त्र वापरायचं. यांनी धपाट्यात वापरलं. म्हणजे कोणतं शास्त्र कुठं वापरायचं यालाही शास्त्र आहे. महाराजांचा इतका मोठा अधिकार आहे. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, पण काही गोष्टी नाही विचारल्या तरी कोणत्या? अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासे भरारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भरारे विठ्ठला,
जा. विठ्ठलाला जर भजलं तर तुम्हाला कुठल्याही देवाला भजायची गरज नाही म्हणायचं. बरोबर आहे का? पण आता आपण कुठं होतो, अनुभवही महत्वाचा आहे. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगावं. एखादा आंधळा आहे, रस्त्याने जात आहे आणि समोर एखादा खड्डा आहे आणि तो खड्ड्यात पडला, त्याच्या शेजारी एक बसला होता. त्यांनी नाही सांगितलं समोर खड्डा आणि म्हणजे दुसरे दोघं चौघ तिथे आले. का रे बाबा म्हणले, तुला दिसत नाही का? नाही. इथं कुणी नव्हतं का? एक जण उठला, का मी होतो म्हणला इथं, मी बघितलं. मग का नाही सांगितलं? त्यांनी मला विचारलंच नाही. आता त्याला जर दिसला असतं, तो इथं बसला, मग त्याला खड्डा का दिसला नसता? मग हे शास्त्र तिथं चालतंय का? नाही. आता अनुभव बरोबर आहे का नाही? आता अनुभव म्हणजे स्वतः आचरणात आणणं आणि मग दुसऱ्याला सांगणं. अनुभवाले अंगा तया जगा देतसे, तया जगा देतसे, तया जगा देतसे. अनुभवाले अंगा तया जगा देतसे, तया जगा देतसे. पण काही समाजामध्ये अशीही लोक असतात महाराज, कितीही सांगा. आता एखादी मूर्ख आहे, मूर्खाला किती सांगा, त्याला पटणार आहे काही? नाही, त्याला नाही पटणार. भजन करा, हे करा, ते करा, मूर्खाला नाहीच पटणार. मूर्खाच्या पुढे उपदेश करून काही फायदा आहे? घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, त्याला दिसलंच नाही. मग सूर्य आहे का? सूर्य नाही का? आहे ना. तसं मूर्ख माणसाला कळत नाही. महाराज देवघ्या म्हणून प्रत्येकाच्या घरी फिरले, पण लोकांनी सांगितलं देव आम्हाला नको. देवघ्या कोणी ऐकता आला घर बसून. तेव्हा लोकांनी काय सांगितलं? नको म्हणले तुमचा देव आम्हाला. महाराज नको म्हणले आम्हाला तुमचा देव. कितीही सांगा, महाराज येता म्हणून सांगतात. काय सांगतात? फक्त भजन करायला सांगतात, पण साधन इथंच आहे ना. फारसं अवघड सांगितलेलं नाही, सोपं साधन आहे. आता अवघड कशाला म्हणायचं? अवघड साधन सांगू का तुम्हाला? एका माणसाला रोग झाला, पायाला असा रोग झाला. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर काव म्हणले, मला फार त्रास होतो, याच्यावर काही उपाय नाही. त्यांनी काय सांगितलं? आहे म्हणले उपाय. तर काय म्हणले? काही नाही म्हणले, वाघिणीचं दूध आणायचं आणि दररोज 1 ग्लास प्यायचा. तो म्हणला माझा रोग ठीक झाला. डॉक्टर म्हणले कसं काय? अजून मी सांगितलेलंच नाही. म्हणलं कसं काय ठीक? आता वाघिणीचं दूध आणायला गेल्यावर हा परत येईल का? बरोबर आहे की नाही? परत कसं येईल? तो म्हणला इथंच ठीक झालो. म्हणला जेवढे दिवस जगत तेवढे दिवस बरोबर. वाघिणीचं दूध आणण्यासाठी त्याला वाघच लागतो महाराज. छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचे दात मोजले. आता तो सिंहाचा छावा होता. वाघ आणि विशेष तुम्हाला सांगू का, वाघिणीचं दूध हे कुठल्याही पात्रात राहत नाही, कुठल्याही भांड्यात राहत नाही. माहितीये का? फक्त सोन्याचे. मग ते कितीही पातळ असलं तरी. बरोबर आहे की नाही? तसंच किती असल्या मडक्या भांड्यावाला कितीही तुम्ही उपदेश करा, त्याच्यामध्ये ते राहणारच नाही. महाराज तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून देणे धनाच्या तू लालसा. जग हे कुणाचे सांग भल्या
कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी भक्ती करायला भाव ठेवून फक्त भक्ती कराय काय लागतंय सगळ्याला वाटतंय आपण सुखी राहावं पण कधी देवाचं नाव घेऊ नये पण या जगामध्ये विश्वाचा जो विश्वकर्ता आहे त्याचं अस्तित्व आपल्याला वार दिसतंय का आहे की नाही हेच ओरडू सांगतात ना पण काही लोकांना हे भगवंताचं सुद्धा अस्तित्व मान्य नाही आणि वाटतंय आपण सुखी राहू ज्याला देवाला सुद्धा फसवतात देवाला सुद्धा फसवतात कुठली माणसं जास्तीत जास्त भारतात जास्तीत जास्त भारतातले तुम्हाला एक छोटंसं उदाहरण फसवण्याचं तसं देवाला सुद्धा फसवतात माणसं माणसाला तर फसवतात अमेरिकेमध्ये एक मशीन आहे मशीन कशाचं माहिती का बूट पॉलिश करायचं बूट पॉलिश आणि मग भारतातला नमुना तिकडे गेला अमेरिकेला त्याने ते 4-5 अशा मशीनी बघितल्या म्हणला त्या मशीनचा असा नियम होता पहिला पाय ठेवायचा मग असा मधून हात येणार पॉलिश करणार मग दुसरा पाय ठेवायचा दुसरा हात येणार मग ते पॉलिश करणार पण दुसरा हात सोडित नाही पाय धरणार कशासाठी असेल बरोबर पैसे भारतातला नमुना गेला त्याने सगळं बघितलं आणि मग चला म्हणला आपण पण आता बूट पॉलिश करूया त्याने पहिला पाय ठेवला असा हात आला पॉलिश झाला ह्यानं दुसरा पाय त्या मशीनीत ठेवलेला दुसऱ्या मशीनीत दुसरा पाय करून घेतला किती जणांना कळलं माहित नाही विठ्ठल एका भक्ताला देव प्रसन्न झाला परत एक छोटंसं उदाहरण सांगते मी माहोल चांगला दिसतोय नियोजन खूप सुंदर आहे आणि मग एकाला देव प्रसन्न झाला आणि मग देवाने विचारलं तुला काय पाहिजे त्यानं म्हणला
काही नाही देवा मला जास्त काही पाहिजे नाही. आजपर्यंत तुझ्याकडूनच मी घेत आलो, पण आता मला तुला काहीतरी देण्याची इच्छा आहे. देवालाही वाटलं वा आजपर्यंत मी घेतच आलो, पण मला असं देतो म्हणणारा कधीच भेटला नाही. काय देवा काय पाहिजे? देवाने सांगितलं तुझ्याकडे जे पिकल तेच मी घेणार आहे. तर काय पाहिजे? मला भुईच्या खालचं पाहिजे, जमिनीतलं पाहिजे. बरोबर आहे का? आता जमिनीच्या खाली काय? भुई सर्वांना माहिती आहे. त्यानं विचार केला आता देवाला खालचं पाहिजे. त्यानं भुईमुग पेरला नाही, त्यानं ज्वारी कणस काढून घेतले आणि ते बाकीचं देवाला. पुन्हा देवाला म्हणला अरे म्हणला भक्ताने चालाकी केली आपल्याशी. देवाला म्हणले आता लई चालाकी झाली. पुन्हा म्हणला आता मला वरचं पाहिजे. वरचं पाहिजे म्हणजे विठ्ठल वरचं पाहिजे म्हणल्या त्यानं लगेच बटाटे शेंडे दिले देवाला. बटाटे घेतले काढून. देवाने मला परत भक्तांना आपल्या सोबत चालाकी केली. आता काय करा? मला वरचंही पाहिजे आणि खालचंही पाहिजे. तर काय केलं असं? त्याने पेरल्या मका पेरल्या, मधलं कणस काढून घेतलं आणि वरचं खालचं देऊन टाकलं देवाला. विठ्ठल असे सुद्धा भक्त आहेत देवाचे, पण वाटतंय देवाने आपल्यावर कृपा करावी. मग हे जे साधू संत आपल्याला उपदेश करतात कशासाठी करतात? पण काही जणांनी जर विचारलं महाराज हे जर आम्ही नाही केलं तर काय होईल? आम्हाला दुसरं जन्माला आलो मृत्यू अटळ आहे. बरोबर आहे का नाही? मृत्यू कुणाला चुकलाय का? जिंदगी किराए का घर है. बघा लक्ष द्या, हे आपलं जे जीवन आहे ना, आपण आता सध्या संसारामध्ये आहोत म्हणजे किरायाच्या घरात येत. बरोबर आहे का? आणि जेव्हा आपलं इथून बोलावलं आलं तेव्हा आपल्याला हे किरायाचं घर सोडून निघून. बरोबर आहे का? जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है. एक ना एक दिन
बरोबर आहे म्हणे महाराज. मृत्यू हा कोणालाही चुकत नाही. काय झालं, एक छोटस तुम्हाला मी उदाहरण सांगते. आमच्या कालिदास काका सारखा एक चलाक माणूस होता. चलाक. त्याने विचार केला, म्हणलं आपण त्यांना नेला. यम आला एका दिवशी, आला कीर्तनात आला, हो खरा नाही आला. यम काकाच्या घरी आला. काकाला म्हणला, टिक 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 टिक, कोण आहे आपण? अहो मी यम आहे. कशाला आलो? झालं म्हणले, आवरा तुमचं संपले म्हणले. मग बरोबर ठीक आहे, काय अडचण आत या ना. यम म्हणला, येत नसताव म्हणला, माझं काम फक्त न्यायचं, तुमचं आता संपलंय म्हणले. तरी काका म्हणले, या बसा. शरबत वगैरे दिलं यमराजाला. यम पेला की, आणि यांनी काय चालाकी केली माहितीये का? त्या शरबतामध्ये झोपेची गोळी टाकली. यम गाढ झोपला की पेला. यम मला इतकी झोप आली, झोपला. यम झोपल्याच्या नंतर ह्यांनी लिस्ट काढली. कशाची? कोणाकोणाचं संपलंय, कोणाकोणाचं नाव आहे. यांचं नाव एक नंबरला होतं. अरे म्हणले, आपलाय म्हणले आज नाव, असं करा. यमाला गोळी दिली, यम झोपले. ह्यांनी चलाकी केली यमासोबत. म्हणले एक नंबरचं नाव ह्यांनी सगळ्यात शेवटी घातलं. आणि मग यमाला जाग आली की यम उठला. वा वा वा, आतापर्यंत बऱ्याच जणांच्या मी घरी गेलो, पण इतकं माझं आदरातिथ्य कुणीच केलं नाही. आज तुम्ही मला इतकं शरबत पाजलं, मी खूप प्रसन्न आहे म्हणले. तर मला असं वाटलं, मी प्रसन्न झालो. आणि आता मी काय करणार? आता वरून सुरुवात होती. काय म्हणला? मी आता खूप प्रसन्न झालो, वरून एक नंबरला मी सुरुवात करणार होतो, पण आज मी तुमच्यावर खुश झाल्यामुळे मी खालून सुरुवात करतो. मला विठ्ठला तुम्ही कितीही चुकवा महाराज, मरण हे कधीही चुकत नाही. आपल्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. मग जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे त्याला काय म्हणायचं? आयुष्य, आपलं जगणं. मग हे संसारामध्ये नाही घालवायचं. त्याच्यासाठी काय करायचं? चांगलं मरण यावं असं जर वाटत असेल तर काय करायचं? फक्त भगवंताचं भजन करूया. आता आपण सुंदर सर्वांनी टाळ्यावर हात वर करा. हॅलो, त्याला थोडं येऊ द्या ना, मला कशाला ताण पडायला. विठोबा
मुलं खूप लांबून आलेत बरं का. आमच्या एका शब्दावर इतक्या लांब आलेत ते. त्यांचे गुरुजी आमच्या सरांचे खूप जवळून मित्र आहेत. त्यांची फार मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे. फक्त आजच्या कीर्तनासाठी पाठवून द्या म्हणल्यावर त्यांनी एका शब्दामध्ये हो सर म्हटले काय अडचण नाही. ते त्यांचं वय बघा किती छोटे आहे ते, पण त्यांचा उत्साह तुम्हाला दिसून आला का. आणि खाली बसलेले हात वर करा म्हणलं तर 5 जण केले, पण बाकीचे असे बसले. इथं आल्यावर एवढी कंजूशी कशाला करायची वाटतं ना. लगेच काला. तर माझी ही तुम्हाला विनंती आहे, आजची पिढी आपला इथे विषय चालू आहे. आज मला सांगा महाराज, नवीन एक चित्रपट आला छावा, माहिती आहे ना. किती जणाला माहिती आहे सांगा बरं. एवढ्याच जणाला माहिती आहे का? बाकीच्याला माहित नाही का? छावा चित्रपट आलाय माहिती आहे का? सगळ्याला माहिती आहे. प्रत्येक गावोगावी शाळेतले शिक्षक तो चित्रपट दाखवत आहेत आता स्क्रीन वरती गावामध्ये. असं कशासाठी दाखवत असतील बरं? उद्देश काय आहे दाखवण्याचा? चित्रपट बघायला गेल्याच्या नंतर नुसतं बघून आनंद घेऊन घरला येणे नव्हे, आज आपल्यासाठी या स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती बलिदान दिले. छत्रपती संभाजी महाराजांनी किती बलिदान दिले. त्या चित्रपटाचा थोडा अभ्यास करा. बरोबर आहे का? अभ्यास करा, लक्ष द्या. आज मला सांगू का, शिक्षण कितीही शिकलो तुम्ही तर असं वाटायला लागले की आज मी शिकलोय म्हणजे मला सगळ्या जगाची अक्कल आली, पण तुला काहीच अक्कल नाही. महाराज तुम्हाला एक सांगू का, थोडंसं सांगते. प्रत्येक कीर्तनकार येतो काय सांगतो, असं करा तसं करा तसं करा असं करा. मी काही आता तुम्हाला सध्या सांगू का, एक नवीन पद्धत चालली. पद्धत म्हणण्यापेक्षा ज्याचा त्यांचा तो विषय आहे, मला त्यावर अजिबात बोलायचं आणि ते चुकीचं असो किंवा नसो, पण मी अंतःकरणातून तुम्हाला सांगते. तुम्ही कुठला देव करू नका, धर्म करू नका, कुठल्याच तुम्हाला देवाला तीर्थक्षेत्राला सुद्धा जायची गरज नाही. जर एवढं जरी केलं की दररोज आपले आई वडील आहेत की नाही त्यांच्या एकदा सकाळी पाया पडा, बस तुम्हाला कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही का. माय बाप केवळ काचे, माय बाप केवळ काचे, माय बाप केवळ काचे, माय बाप केवळ काचे. न जावे तीर्थाचे आणि आपल्याला सुंदर अजून भजन पण करायचं आहे. सध्या तुम्हाला मी दृष्टांत नाही सांगत किंवा कुठली कथा कादंबरी नाही सांगत, माझ्या समोर एक उदाहरण घडलेलं मी तुम्हाला सांगते. मला फार दुःख झालं
एका कार्यक्रमाला जात असताना मला एका आजीची भेट झाली. कुठं झाली माहिती का? वृद्ध आश्रमामध्ये बाकड्यावर बसली होती, बाकड्यावर. आणि मग बसली असताना त्या आजीने मला बघितलं. मला म्हणाली इकडे या. मी म्हटलं का आजी? म्हणले कुठं चालला? मी म्हटलं आम्ही कार्यक्रमाला चाललो. मला थोडं काहीतरी खायला पाहिजे. मला माझ्याकडे पैसे नाही. बर बर मी तिला 10-20 रुपये दिले. ती मोठ्या मोठ्यानं रडत होती. मोठ्या मोठ्यानं रडत होती. मी तिला विचारलं आजी का हो? म्हणलं तुम्ही का रडता? तिनं सांगितलं माझा मुलगा येणार आहे. माझा मुलगा बाहेर देशात राहतो. बाहेर देशात राहतो. खूप मोठा डॉक्टर आहे. माझ्या मुलाचं पत्र आलं. आई मी येत आहे भारतामध्ये आणि तुला खायला घेऊन येतोय, तुला साडी घेऊन येतोय आणि तुला माझ्या सोबत पण घेऊन जाणार आहे. तेव्हा मी त्या म्हातारीला म्हणलं अहो ही तर किती आनंदाची गोष्ट आहे. तुमचा मुलगा येतोय, तुम्हाला कपडे देतोय, तुम्हाला परतही घेऊन जातो म्हणतोय त्याच्या सोबत. पण तुम्ही रडता कशाला? त्या आजीनं काय सांगितलं माहिती का? ताई म्हणली हे पत्र गेल्या वर्षीचं आहे. हे आजचं पत्र नाही, हे पत्र गेल्या वर्षीचं. अजूनही तो कागद घेऊन मी हातामध्ये फिरायला, पण माझा मुलगा काही ही अवस्था सध्या आहे महाराज. मी माझ्या डोळ्यावर भावानी भावाला फोन केला त्याचा नक्की काहीतरी स्वार्थ असतो. बहिणीने बहिणीला केला त्यातही स्वार्थ असेल. पण आपल्या आई वडिलांचा आपल्याविषयी कधीच काही स्वार्थ असत नाही. बरोबर आहे का? या महाराष्ट्रातल्या आई आपल्या लेकरासाठी मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी महाराज म्हटले इंदलकर रायगड कसा बांधला? मी आईचं सांगायले थोडंसं लक्ष द्या. आणि इंदलकरांनी सांगितलं महाराज राजा रायगड असा बांधला, वर गेलं तर हवा, खाली आलं तर पाणी, शत्रू वर त्याच्या दुसऱ्या दिवशी अशी घटना घडली. तुम्हाला हिरकणी कुणाला धडा होता? हिरकणी माहिती आहे? हिरकणी नावाची गवळण गडावरून खाली गेली. दूध देण्यासाठी ती गवळण होती आणि ती रायगडावर गेली असताना तिला उशीर झाला आणि दरवाजे बंद केले. ती विनंती करू लागली मला जाऊ द्या, माझं खूप छोटं बाळ आहे घरी. तिला त्या पहारेकऱ्यांनी जाऊ लागलं. तेव्हा तिला तो गड उतरून तो कडा आपल्या लेकरासाठी आलेला सर्वांना माहिती. आणि मग आली असताना ही गोष्ट महाराजांना समजली. महाराजांनी इंदलकराला बोलावून घेतलं. म्हणले इंदलकर तुम्ही म्हणत होतात की शत्रूवर पोहोचू शकत नाही, वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी. मग ही हिरकणी नावाची स्त्री कशी काय गडावरून खाली उतरली? तेव्हा इंदलकरांचं उत्तर ऐका. म्हणले राजे तुम्हाला सांगू तुमचं बरोबर आहे, वर गेलं तर हवा, खाली आलं तर पाणी, शत्रूवर पोहोचू शकत नाही हे जरी सत्य असेल, पण जी खाली उतरली ना, जी खाली उतरली ती आज आपल्या महाराष्ट्राची आई आहे.
तुम्हाला सांगू, जोपर्यंत आई आहे, वडील आहे, तोपर्यंतच मुलीचं माहेर आहे. बरोबर आहे? या गोष्टी सर्वांना माहिती आहेत का? तुम्हाला मान्य आहे? आज आपण तुम्ही किंवा मी माहेरी जेव्हा जातो, आपण गेल्या कुठं बॅग असते की कुठे कपडे असतात की आपण किचनमध्ये जाणार, हळूच काहीतरी खायला घेणार, मग आई म्हणणार नाही काय पाहिजे तुला, तुला काय करून देऊ. पण जेव्हा आई गेल्याच्या नंतर, एक तुम्हाला मी माझं उदाहरण सांगते. आमच्या शेजारला एक काकू होता, त्यांनी प्रत्येक वर्षी त्या दिवाळीला जायच्या. आणि मग या वर्षी त्यांना विचारलं, का हो म्हणलं तुम्ही सणासाठी गेला नाहीत का, तुम्ही तर फार जात होतात म्हणली. ती म्हणली माझी आई माझी आई होती ना, दिवाळी 4 दिवस आहे तेव्हा मला आईचे 100 फोन व्हायचे. कधी येतेस माय, पाठवू का बोलवायला, कधी येतेस माय, सणासारखं वाटतं. ही आईची जी ओढ असते ना, तिने सांगितलं शेवटी मी काय केलं, आई नाही मला फोन केला. तेव्हा मोठ्या भावाने सांगितले, ताई मी सध्या बाहेर गावी आहे, मला काही तुला बोलवता येणार नाही, तुला वाटलं तर तुझं तू जाऊ नये. तिने सांगितलं. मी छोट्या भावाला फोन केला. छोटा भाऊ म्हणला, ताई दररोज नोकरी करून इतका थकून गेलोय मी, त्यामुळे आता तुला बोलवायला यायला जेव्हा आम्ही परत येऊ ना त्या आणि जेव्हा लेकराला फोन केला होता, बरोबर आहे का नाही? याच्यापेक्षा पुढचं उदाहरण सांगते महाराज. एक नोकरदार होता, खूप मोठा बिझनेसमॅन, बाहेर देशात गेला, खूप पदव्या कमवल्या, पण आईच्या अंत्ययात्रेला त्याला कसं तरी बोलावून घेऊन आला. तो आई जिवंत असेपर्यंत आला नाही. जेव्हा आई गेली हे समजलं तेव्हा आला. दिवस मावळायची वेळ होती आणि मग अग्नी वगैरे दिला आईला. आणि बाकीचे जी लोक यात्रेसाठी येतात ते परत गेले. हा एकटाच स्मशानात बसला, एकटाच बसला. त्याला इतका पश्चाताप होऊ लागला, मी माझ्या आईसाठी काहीच नाही केलं. मी कधी भेटायला आलो नाही, कधी बोलायला आलो नाही, कधी फोनही केला नाही. इतका धाय मोकळून तो रडत होता. रडून तो आईला म्हणू लागला, आई माय मला एकदा दर्शन दे, माझे अपराध पोटात घालून दे, मला फक्त एकदा दर्शन दे. आज मी तुला विनंती करतो, मी तुझं लेकरू आहे ना, तू आई आहेस ना, माझ्या झालेले सगळे गुन्हे माफ कर, पण मला एकदा दर्शन दे. चिता जळत आहे महाराज, समोर चिता जळत आहे. आता त्या जळत्या चितेतून कोण हाक देईल का? अशक्य. हाक देईल का कोणती आई? पण तुम्हाला सांगते, इतका रडू लागला, इतकी विनंती करू लागला. बघ म्हणला, मला फक्त एकदा तुझं बाळ म्हणून मला हाक दे, माझी माय आहेस ना. असं म्हणल्याच्या नंतर महाराज त्या
चितेतून कशी हाक बाळू माझ्या लेकरा हाक आल्याच्या नंतर महाराज तो मुलगा त्या सरणावर जाऊन इतका रडू लागला पण आईने दर्शन दिलं महाराज त्या लेकराला. ही सत्य घटना आहे. मला त्या गावाचं नाव आता आठवत नाहीये पण ही सत्य घटना आहे. ही आई असते महाराज. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा. नाही रे नाही कुणाचे आई माझी. आवाज खूप गोड आहे. मी गेल्या वर्षी सांगितलं होतं ते माझ्या गावचे म्हणल्यावर तुमच्या नाही लक्षात आलं. त्यांचे आवाज चांगले आहेत ना. हे गायक सांगते नाही तसं इथल्या लोकांचे पण आवाज चांगले आहेत तसा विषय नाही पण खूप छान. इथं खूप मोठे कलाकार आहेतच. तर आपल्याला पुढे असं सांगायचंय महाराज कीर्तन झालं सप्ताह झाला पण आज आपला जो धर्म आहे धर्म रक्षता हा जर आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. एखादी क्रिकेट मालिका आज एवढ्या लहान पोराला जर तुम्ही विचारलं गेल्या वर्षीचं गाजलेलं गाणं कुठलं तर ते सांगू शकते पण इतिहासातला 2 नंबरचा धडा कोणता आहे ते सांगू शकत नाही. तुम्ही आज लेकरांच्या हातात मोबाईल जो देता त्याला मोबाईल नका देऊ त्याला छावा दाखवा. तुम्ही एकच विचार करा महाराज आम्ही पण बघितलाय तो चित्रपट बघून घरी येणे नाही त्याच्यातलं तुम्ही काय घेतलं विचार थोडासा करा. आपल्या जर डोळ्यात साधा कचरा जरी गेला कचरा तर डोळ्याला पाणी येते का त्रास होतो का. मग मला सांगा जेव्हा अशा लोखंडाच्या गजऱ्या कापवल्या आणि दोन्ही डोळ्यामध्ये घातल्या माझ्या राजाचा काय म्हणला नख जर काढत असताना जर साधं जिवाळ लागलं किती त्रास होतो आपल्याला. तिखट मीठ सुद्धा लागू देत नाही त्रास होतो का. पण जेव्हा पूर्ण पायाची बोटं नख बाजूला काढण्यात राजाचा जीव नाही तळमळला असेल. मला सांगा महाराज इतकंच नाही शरीराचा जर इतका जरी भाग जर खर्चटला आपल्याला थोडंसं रक्त आलं तर आपल्याला किती त्रास होतो. पण मला सांगा शरीरावरची पूर्ण कातडी सोडून कुत्र्याला खाऊ घातली कुणासाठी आपल्यासाठी. आज आपल्या महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे मुस्लिमचा एकही छोटा मुलगा असेल किंवा मोठा असेल अल्लाह नाही असं म्हणत नाही. मुस्लिम धर्माचा माणूस अल्लाह नाही असं कधीच म्हणत नाही. पण आपल्या महाराष्ट्रातले देवमाई या विषयावर व्याख्यान करतात. विचार करा संस्कृती जपा. भजन कीर्तन अभंग कथा कीर्तन म्हणजे काय कशासाठी चालले आहे संस्कृती जपा. म्हणून मला आपल्या सप्ताहामध्ये या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या पण मला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक थोडंसं मला गाणं म्हणायचं आहे.
ती छोटी मुले 5 मिनिटं थोडस नाचतील, पिंगळा होईल आणि मग ज्ञानेश्वर हे
पूरी बाहावाची पूरी बाहावाची पूरी बाहावाची Come on,